नमस्कार मंडळी, मी वेदमूर्ती हेमंत शरद जोशी गुरुजी भाग्यपद ॲस्ट्रो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। आज मी आपणासाठी विशेष माहिती म्हणून 29 मार्च 2025 रोजी होत असलेल्या शनी महाराजांच्या राशी गोचराची माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। 29 मार्च 2025 वार शनिवार या दिवशी शनी महाराज मीन राशीत आपलं गोचर करत आहेत। कुंभ राशीतून मीन राशीत, मीन राशी ही गुरुची राशी आहे। 29 मार्चला संध्याकाळच्या वेळेला हे गोचर होणार आहे। याचा प्रभाव सर्व राशींवरती कसा असेल, कुठल्या राशीला या संपूर्ण शनी बदलाचं काय फळ मिळणार आहे, त्याची माहिती मी आपणास थोडक्यात सांगणार आहे। प्रथमतः मी आपणास सांगू इच्छितो की शनी महाराज आपल्याला 7.5 स्थानात असतील, 7.5 असतील तर त्या राशींसाठी अत्यंत वाईट काळ आहे, अशी एक मनामध्ये सर्वांची धारणा आहे। तर ही चुकीची धारणा आहे। शनी महाराज आपल्या 7.5च्या काळामध्ये अनेक गोष्टी शुभही करतात, अनेक गोष्टींमध्ये आपली मॅच्युरिटीही वाढून जातात, आपल्याला अनेक गोष्टींची जाण करून देतात। शनी महाराज आपल्याला जगातलं सत्य असत्य काय आहे हे कळण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात। शनी महाराजांचा पत्रिकेमधील प्रभाव हा ज्याच्या नक्षत्रावरती आहे, ज्या राशीवरती आहे त्यानुसार तो ठरतो। त्यामुळे शनी महाराज नेहमी वाईटच करतात ही जी धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे। शनी महाराजांकडनं सगळ्याच गोष्टीमध्ये शनी महाराज आपल्यासाठी सुखकारक असतात। त्यामुळे शनी महाराज ह्या 29 तारखेला जे गोचर करत आहेत त्या गोचराचा सर्व राशींवरती काय परिणाम होणार आहे याची माहिती मी आपणास थोडक्यात देत आहे। शनी महाराज जे आहेत ते दुःखाचे कारक आहेत तर ते सुखाचे सुद्धा कारक आहेत। शनी महाराज वैराग्य, सेवा, मुक्ती, संन्यास या सगळ्यांसाठी कारक असा ग्रह मानलेला आहे। शनी महाराजांविषयी अजून एक विशेष असं की मीन राशीसाठी हे गोचर होत असल्यामुळे मीन राशींच्या लोकांना अतिशय उपयुक्त असं हे गोचर आहे। जर मीन राशींच्या लोकांनी स्वप्नात न रमता सत्यात येऊन कृती केली तर मीन राशीच्या लोकांना यातनं खूप फायदा होऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदलही होऊ शकतो। हा जो शनी गोचर आहे, शनीचं जे शनीपालट आहे, हे फाल्गुन कृष्ण अमावस्या शनिवार 29 मार्च 2025 रोजी होत आहे। रात्री 9:42 शनिग्रह जे आहेत, शनी महाराज जे आहेत ते मीन राशीत प्रवेश करत आहेत। त्याचा पुण्यकाल जो आहे तो 29 तारखेला संध्याकाळी 6:48 पासून रात्री 12:36 आहे। हा मीन राशीचा गोचर जो आहे, मीन राशीचं होत असलेले जे गोचर आहे हे शनी महाराज जे आहेत ते मीनेला पहिले असणार आहेत, कुंभेला दुसरे, मकरेला तिसरे, धनुराशीला चौथे, वृश्चिक राशीला 5वे, तुळ राशीला 6वे, कन्या राशी 7वे, सिंह राशीमध्ये 8वे असतील, कर्क राशीला 9व्या स्थानामध्ये शनी महाराज असतील, मिथुन राशीला 10म स्थानामध्ये, वृषभ राशीला 11 स्थानामध्ये आणि मेष राशीला 12 म्हणजे 12व्या स्थानामध्ये। याप्रमाणे मकर राशीची 7.5 संपत असून कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 आहे। आपण यानंतर पुढे बघूयात की जन्मराशीनुसार ह्या शनी बदलाची जी फळं आहेत ती कशी आहेत। वृषभ राशी जी आहे त्या वृषभ राशीला सुवर्ण पादानेही 7.5 हे श्री महाराज येत आहेत आणि चिंता या कालामध्ये वृषभ राशींच्या लोकांना जास्त जाणवणार आहे। त्यानंतर तुळ राशी आहे, तुळ राशीला ही सुवर्ण पादानेच या ठिकाणी शनी महाराजांची
भ्रमंती आहे आणि त्यांनाही चिंतेचं या ठिकाणी प्रभाव आहे. मीन राशीलाही सुवर्ण पादाने असून त्या ठिकाणी मीन राशीलाही चिंता या ठिकाणी संभवते. कर्क राशीला रौप्य पादाने असून शुभ ह्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा शनी बदल जो आहे तो मांडलेला आहे. त्यानंतर वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशींच्या लोकांसाठीही रौप्य पादाने हा शनी बदल होत असून तोही वृश्चिक राशींच्या लोकांसाठीही अत्यंत शुभ आहे. वृश्चिक राशीसाठी विशेष फल देणारं पण हे गोचर आहे. मी याचा एक विशिष्ट व्हिडिओ करून आपणास नंतर तो पाठवेल. त्यानंतर पुढची राशी आहे कुंभ. कुंभ राशीलाही रौप्य पादाने हे भ्रमण होत असल्याने तेही कुंभेसाठी शुभ आहे. त्यानंतर पुढील मिथुन राशी ताम्रपादाने आहे. श्रीप्राप्ती आहे. अर्थात आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीला जे काही मागच्या काळामध्ये सेटबॅक झालेले आहेत ते भरून निघतील आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मिथुन राशीला लाभ या कालामध्ये होऊ शकतो. त्यानंतर कन्या राशी आहे. कन्या राशीला ही ताम्रपादाने असून श्रीप्राप्ती आहे. त्यानंतर मकर राशी आहे. मकर राशीला ही ताम्रपादाने ही शनी महाराजांचा बदल हा होत आहे आणि तोही श्रीप्राप्ती देणार आहे आणि विशेषतः मकर राशी 7.5 संपत आहे. तर मकर राशीच्या लोकांनाही बराच दिलासा या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर मेष राशी आहे. लोह पादाने येत असून बरेच कष्ट मेष राशींच्या लोकांना घ्यावे लागणार आहे. तोंडामध्ये बराच गोडवा ठेवावा लागणार आहे. लोकांशी बोलताना लोकांशी वागताना मेष राशींच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडजस्ट व्हावं लागेल. त्यावेळेस मेष राशींच्या लोकांना अतिशय फायदा होऊ शकेल. अन्यथा नुकसानकारक हे मेष राशींच्या लोकांना आहे. त्यानंतर सिंह राशी आहे. सिंह राशीलाही लोहपादाने आहे. कष्ट आहेत. आरोग्याच्या समस्याही सिंह राशींच्या लोकांना या ठिकाणी जाणवू शकतात बऱ्यापैकी. सिंह राशींच्या लोकांनाही मानसिक तणाव इत्यादी गोष्टी बऱ्याच प्रमाणात या शनी बदलामध्ये जाणवू शकतात. त्यानंतर धनुराशी आहे. धनुराशीलाही लोहपादाने ही जी शनीचं गोचर होत आहे शनी महाराजांचं तर ते आहे आणि त्यांनाही कष्ट आहेत. पण धनुराशींच्या लोकांना थोड्या प्रमाणामध्ये त्याची तीव्रता कमी जाणवेल. विशेषतः पुण्यकालामध्ये जप करणे, शनी महाराजांची पंचांगामध्ये जी सांगितलेली दाने आहेत ती दाने दान देणे, पूजा करणे पुण्यकारक व पीडापरिहारक आहेत. पीडापरिहारक शनी महाराजांची जी दाने आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. सोनं शनी महाराजांसाठी यथा लाभ जे तुमच्या यथाशक्ती आहे तसं दान द्यावं. लोखंड दान द्यावं. लोखंडाची खिळे असतील किंवा यथालाभ काय असं लोखंडाची वस्तू दान द्यावी ब्राह्मणाला. त्यानंतर नीलम नावाचा मणी जो आहे रत्न आहे ते दान करावं. उडद दान करावेत. म्हैस असेल तर म्हशीचं दान करावं. त्यानंतर तेल आहे तिळाचं तेल दान करावं. काळे घोंगडे दान करावे. काळी आगर किंवा काळी जर नसतील तरी निळी फुलं मिळाली तर निळी फुलं दान करावीत. शनी महाराजांची जी दानं आहेत ही अशाप्रमाणे आहेत. त्यानंतर शनी महाराजांची जपसंख्या आहे ती 23,000 आहे. शनी महाराजांची जपसंख्या 23,000 संख्या जी आहे ती 23,000 संख्या शनी महाराजांचा जप करून घ्यावा. जपाचा मंत्र तुम्ही पुराणोक्त घेऊ शकता किंवा वेदोक्तही घेऊ शकता. जशी आपली मती असेल त्याप्रमाणे तो मंत्र घ्यावा. किंवा बीजमंत्रही घेऊ शकता. बीजमंत्राची संख्या थोडी जास्त घ्यावी लागू शकते. शनी महाराजांचा जो पुराणोक्त मंत्र आहे तो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम हा मंत्र आहे. या पुण्यकालामध्ये जर आपण दान करणार असाल तर त्याचा संकल्प मम जन्मराशे हे सकाशात अनिष्ट स्थानस्थित शनेः पीडा परिहारार्थम 11 स्थानां संकल्प मम जन्मराशेः सकाशात अनिष्ट स्थानस्थित शनेः पीडा परिहारार्थम 11 स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थम शनैश्चर ग्रहदेवताः प्रीत्यर्थम शनैश्चर पूजनंच तत्प्रीतिकरम यथालाभ दान अहम करिष्ये. अशी संपूर्ण ह्या शनिबदलाची माहिती आहे. शनी महाराज आपली स्वतःची मूल त्रिकोण कुंभ राशी सोडून
29 तारखेला मीन राशीत संचलन करत आहेत ते 2 जून 2027 पर्यंत शनी याच राशीत राहतील आणि नंतर काही काळ ते मेषेकडे जाऊन पुन्हा 30 ऑक्टोबर 2027 रोजी वापस येतील. ते पुन्हा 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत या ठिकाणी राहतील व परत आपलं गोचर करतील. इति शुभम भवतु. आपल्या सर्वांना ही गोचर शनी महाराजांची विशेष कृपा देवो अशी शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय श्रीराम.